शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 20 धावांची गरज. चला बॅटर पटकन या. लोकनाथ चषकातले सुभाषराव शेवटचे 6 चेंडू. आज रात्री निवांत झोप लागेल सगळ्यांना. 1.5-2 महिने नुसते फोन, नुसते खेळाडू संपर्क, नुसते आयडॉल, नुसते आयकॉन. आणि लहू दादानं दरवर्षी प्रमाणे नियम यावेळेसही पाळला. फायनलचा चेंडू पडण्या अगोदर सगळ्यांना क्लिअर कट. या ठिकाणी मात्र बक्षीस येते. जो संघ विजय होईल ताराशेठ दरेकर आणि त्याचबरोबर कडूस नगरीचे लोकनियुक्त आदर्श सरपंच मनोज भाऊ मुंगसे यांच्या वतीनं प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं बक्षीस विजय संघाला मात्र घोषित करण्यात आलंय. थँक्यू डीजे. आयोजकांच्या वतीनं सूचना येते, इथे सुपर ओव्हर जर झाला ना, पंचांनी लक्ष देऊन ऐका, दोन्ही कॅप्टन लक्ष देऊन ऐका. त्या ठिकाणी सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, कारण हा फायनलचा सामना आहे. इथे रिझल्टच लागला पाहिजे. सूचना लक्षात घ्या. 6 चेंडू. गोटू खामकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. 20 धावांची गरज. अमोलजी बोगाव त्यांच्याकडनं सलग 3 षटकाला 2001 रुपयांचं बक्षीस. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू इथे सरळ उचललाय, डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक फार दूर. सामना आलाय 5 चेंडू आणि 14 धावा. अक्षय गुण पहिल्या चेंडूवरती घणाघाती षटकार खिचून दिलाय. ज्यांनी चषक दिले योगेश मेंगडे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचं इथं आमच्या लोकनाथ चषक आणि धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. 5 चेंडू 14 धावांची गरज. चला पटपट खेळा. इथे सीतारामदादा चौधरी असे तर नक्कीच एक वाक्य त्यांच्या तोंडातून आपल्याला ऐकायला भेटलं असं ते मी तुम्हाला सांगेल. गोटू खामकरच्या पहिल्या चेंडूवरती खेळलेला षटकार अक्षय गुंडकडनं आपण पाहिला. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावा. प्रेक्षक राजा हो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एकदा जोरदार. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावा. राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. अक्षय गुंड हा चेंडू मिस टाइम हवेमध्ये गेला. सोन्या गायकवाड चेंडूच्या खाली येतोय. अक्षय गुंड कोसळला, बाद होतोय. तंबूशास्त्राला परतावं लागेल. पाहूया नवीन बॅटर कोण येईल. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. फायनल सारखी फायनल सुरू आहे. रावसाहेब दादा सीताराम दादा आता असते तर नक्कीच एक वाक्य त्यांनी म्हटलं असतं. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम कर नाचेगा, सागर लहराएगा, होगी एक पहल, लेकिन उस पहले एक शाम होगी, देखना है आज की शाम किसी के नाम. कोण आजचा दिवस गाजवणार, कोण आज ही महाशिवरात्राची रात्र त्या ठिकाणी जल्लोषात साजरी करणार. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. गणेश आवर यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. रोहन साबळेनं जर 2 षटकार सलग मारले तर पटपट खेळा, वेळ घेऊ नका. हातातनं गेलेली वेळ, धनुष्यातनं सुटलेला बाण, तोंडातनं गेलेला शब्द परत मागे येत नाही, त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावा. शेवटचे 4 चेंडू त्यांना राहू द्या. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. बसलेले उभे राहिलेत, उठलेले नाचतायत. काय होणार. पुढचा चेंडू फक्त बॅट फिरवली, मैदानाच्या आतमध्ये आउट. कोण. पंचांचं म्हणणं आहे रोहन साबळे बाद आहे. रोहन साबळे बाद आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. या ठिकाणी काटळवेढा नगरीचे सन्माननीय उद्योजक सोपान शेठ गुंड साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत किरण गुंड साहेबांचं आगमन होतंय. स्वतः सुजित पाटील साहेब त्यांचं सहर्ष स्वागत करत आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. सर घेतलाय का वाईट साठी रिव्ह्यू. नाही घेतलेला. नाही त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला नाही. रिव्ह्यू सुद्धा नाही. अंपायर कॉल नाही. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. न्यू बॅटर गुड्डू चव्हाण समोर आहे. हिरो बनण्याची संधी आहे. अनेक वेळा हिरो झाला. आजही मला गारखिंडी गावातली ती स्पर्धा आठवते, ज्यावेळेस एक सुंदर फटका खेळला. पटपट खेळा विनंती आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 14 धावांची गरज. बसलेले उभे राहिले, टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणारे शिट्या वाजवत आहेत. निघोज नगरीमध्ये सगळं काही तुम्हाला आज पाहायला मिळणार, कारण लोकनाथ चषकाची फायनलची मॅच. शेवटचे 3 चेंडू 14 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. गोटू खामकर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येतोय. समोर त्याच्याच परिसरातला धीरज गायकवाड आहे. दोघेही डावखोरे आहेत, परंतु कोण उजवा खेळ करणार याकडे साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू सरळ उंच हवेत खेळलाय. बाप रे बाप, काय होणार. अक्षय निर्मळ सरकवत आहे. षटकार. 6 धावा. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. प्रत्येकानं देव पाने ठेवलेले असतील. प्रत्येक संघ मालक देवाच्या चेंडू आतमध्ये पोच करा. गेला चेंडू कधीच. अहो कधीच गेला चेंडू आतमध्ये थोडी बाजूला व्हा. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. माझ्या पुढे आलात, मला आतमध्ये काही दिसणार नाही आणि सगळी गडबड होऊन जाईल. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. प्रत्येक जण टीम मीटिंग लवकर उरका. विधानसभेचं अधिवेशन आतमध्ये घेऊ नका.
शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. चला वासिक, चला सोनू, अरे चल गोटू लवकर. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. इथे प्रत्येक जण देवाचा धावा करत असेल. क्रिकेटच्या देवाची आरती कोणीतरी लिहून ठेवलेली आहे. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदे पूजिन भावे वाळीन सचिन नामा. तोमेव ब्रॅडमन बॉर्डर, तोमेव लारा गावस्कर, तोमेव फलंदाज गोलंदाज, तोमेव क्षेत्ररक्षक ऑलराउंडर, हरे सचिन 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 हरे हरे, हरे तेंडुलकर हरे हरे. पटकन खेळा वासिक, दिवस मावळाच्यात पुण्याला परत मागे जायचंय. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. काय होणार? एकदा जोरदार टाळ्या सगळ्या खेळाडूंसाठी, सर्व आयोजकांसाठी, सर्व बक्षीसदात्यांसाठी, सर्व देणगीदात्यांसाठी, सर्व सौजन्यदात्यांसाठी आणि सगळ्या ऑफिशियल टीम साठी. 2 चेंडू 8. इथे चेंडू खेळलाय, षटकार. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. मुद्दाई लाग बुरा चाहे तो क्या होता है. झाली का फायनल सारी बसली का बारी 12 सेकंदाच्या आतमध्ये. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुभाषराव, स्पर्धा सुपर डुपर हिट झाली. पुष्पा चित्रपटापेक्षा जास्त कमाई झाली. शेवटचे 1 चेंडू आतमध्ये द्या. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज. चेंडू आलाय मॅच बॉल. चेक करा पंच, तुमच्याकडे तो अधिकार आहे. कुणी कुठलाही चेंडू आत टाकेल अशा वेळेस तो चेक करा अधिकार पंचांना आहे. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. सामना जर टाय झाला लव दादा सुपर ओव्हर, बरोबर ना? सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. धीरज गायकवाड साठी 500. चला पटपट वासिक, ओ वासिक जल्दी करो, कुछ करना है का, करने का है. हे निगोजचं पब्लिक आहे. इथे डिंगडोंग संघ उशिराला म्हणून खेळून दिला नव्हता. निगोजच्या पब्लिकांसह इथे शिस्त म्हणजे शिस्तच. 1 चेंडू 2 धावा. या शेवटच्या चेंडूसाठी एकदा परत चेंडू संपेपर्यंत टाळ्या वाजल्या पाहिजेत. धीरजसाठी बक्षीस दे 500 रुपयांचं. कोणी दिलं ते नाव माझ्या लक्षात राहिलं नाही. जाऊ दे, आलंय ते फार महत्वाचं आहे. शेवटचा 1 चेंडू अमोलजी साळवे यांच्या वतीने ते बक्षीस येत आहे. 1 चेंडू 2 धावा. काय होणार मजात मध्ये? टाळ्यांचा जोरदार गजर नक्की येऊ द्या सगळ्यांच्या कानापर्यंत. धीरज गायकवाड हा लोकनाथ चषक टाकलोकेश्वरला घेऊन जाणार का? 1 चेंडू 2 धावांची गरज. आणि याच बरोबर टाकळी डोकेश्वर संघ कॅच घेतलाय. फलंद एका धावेनं सामना जिंकलाय. एका धावेनं सामना जिंकला. काय मॅच झाली. या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होता राळेगण तेरपाल नगरीचे आदर्श सरपंच पंकजदादा कारखिले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. लोकनाथ चषकाचा फायनलचा थरार आपण पाहिला. याच्यानंतर आपण बक्षीस वितरण पाहणार आहोत. सगळ्यांनी जागेवरती बसून घ्या. आपण लगेचच बक्षीस वितरण या ठिकाणी चालू करत आहोत. या ठिकाणी माननीय श्री सुजितराव झावरे पाटील साहेब आणि धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित खरं तर आज लोकनाथ चषक आपण या ठिकाणी पाहिलं. आपण लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. विजय संघाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. ज्या संघानं मात्र मालकी स्वीकारली होती त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. सगळ्यांना विनंती करतो आपण जागेवरती बसावं. आपल्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. अत्यंत रोमहर्षक अतितटीच्या लढतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. एका धावेने मात्र एक संघ या ठिकाणी पराभूत झाला. पण जशी फायनल व्हायची होती तशी मात्र या ठिकाणी फायनल झालेली आहे. डोळ्याचं पारणं फेडणारी आजची स्पर्धा सगळ्यांच्या लक्षामध्ये राहील. पुन्हा एकदा आयोजक संयोजक नियोजक कमिटीच्या वतीनं लोकनाथ चषकाच्या वतीनं धर्मनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सुस्वागतम. पाहुण्यांना विनंती करतो, इथं खुर्च्या टाकलेल्या आहेत. सगळ्यांनी खुर्च्यांवरती बसावं विनंती राहील. आपण इथं बक्षीस वितरण लगेच सुरू करतोय. आपण सगळ्यांनी पुढे येऊन बसा विनंती राहील सगळ्यांना. आणि सरपंचांना विनंती करतो आपण सगळ्यांनी जागेवरती बसायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये राळेगण तेरपाल नगरीचे सरपंच पंकजदादा कारखिले या ठिकाणी उपस्थित. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभापती अरुणरावजी ठाणगे साहेब, उपसभापती खंडूजी बुकन साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि खर तर या पारनेर तालुक्याला प्रगतीचा सूर्य दाखवणारे आदरणीय आपल्या सर्वांचे पाटील सुजित पाटील झावरे साहेबांचं आगमन या ठिकाणी आहे. साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत. आळकुटी नगरीच्या एक महिला सक्षम रगरागिनी आपल्या सर्वांच्या भगिनी कोमलताई भंडारी सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं खर तर मदत नाही तर कर्तव्य या भूमिकेतून आमचे खर तर गणेश बोंबले साहेब कुलाब्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत.
या स्पर्धेचे खतर उद्घाटी आयोजक आणि जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चाचे आदरणीय नितीनदादा शेळके साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं खरतर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे के असतील, सुभाष पाटील असतील, या सगळ्यांच्या वतीनं पाहुण्यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. चला, खेळाडूंना विनंती करतो आपण सगळ्यांनी समोर कक्षाच्या समोर बसून घ्या. आपण 2 मिनिटांमध्ये खरतर बक्षीस वितरण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सगळ्यांना विनंती करतो आपण समोर बसावं. सगळ्यांना आज समोर थोड्याशा खुर्च्या लावा विनंती राहील. खुर्च्या लावायच्या आहेत आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाला बक्षीस वितरणाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ऑपरेटर दादांचं आगमन झाले, ते सॉंग असेल तर लावा.